गोपिकांच्या बेसे प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या वेसे प्रगटल्या श्रुती, प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या वेसे 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 प्रगटल्या गुह्य है तुझा प्रतिसांगत से, हे गुह्य है तुझा प्रतिसांगत से, गोपिकांच्या वेसे गोपिकांच्या वेसे प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या श्रुती, गोपिकांच्या वेसे प्रगटल्या श्रुती, परश्रुती, ज्ञान परश्रुती आणि उपासना परश्रुती गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपानं प्रगट झाल्या होत्या मायबाप. आणि अशा गोपिकांना वाटायचं तो जगाचा नायक आम्हाला काय व्हावा, प्राप्त व्हावा. कधीतरी आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे महाराज भगवंत प्राप्त व्हावा. कधी वाटलंय का आपल्याला? ज्याला वाटलं असेल विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, कधीतरी वाटावं ना महाराज आपल्याला, कधीतरी वाटावं, कधीतरी वाटावं. साधुसंत मायबापांना सारखा भगवंत प्राप्त व्हावा असं वाटत होतं. अरे ते सारखे त्याला हाक मारत होते, भेटी देई पंढरीनाथा, भेटी देई पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. कधीतरी आपल्याला सुद्धा वाटावं तो भगवंत प्राप्त झाला पाहिजे. ज्ञानोबा तर म्हणतायत, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा वेळोवेळा. विचारत होते ना याला त्याला, अरे उड रे काऊ, तुझे सोन्यान मडवीन पाऊ. उड 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 रे उड 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 रे उड रे काऊ काऊ काऊ, तुझे तुझे सोन्यान मडवीन पाऊ. कशासाठी? पाहुने पंढरी राऊ, घरा कैयेती पैल तो गे काऊ, कोकता गे. थोडस पाठीमाग घ्या. शकून गे, गेला आता ऊन गेलं गेलं ऊन आता. शकून गे माये सांगता त्या गोपिकेंना सुद्धा वाटायचं तो भगवंत आपल्याला प्राप्त व्हावा. आणि अशा गोपिका भल्या पहाटे उठायच्या, कात्यायनी मातेच्या समोर जायच्या आणि यमुनेच्या डोहामध्ये जाऊन त्या गोपिका त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी काय करायच्या? साधना करायच्या. साधना करून भगवंतापर्यंत पोहोचता येतं मायबाप, हे निश्चित आहे. साधना केली पाहिजे.